नमस्कार पब्लिक, मी प्राची. नमस्कार पब्लिक, मी प्रशांत शेलार. आम्ही आज मूवी पाहायला चाललेलो आहोत. ॲक्च्युली खूप दिवसापासून प्लॅन होता हा कल्की मूवी पाहायचा आणि मी रात्रीपासून प्लॅन करतो आहे की हा मूवी पाहायचा. ॲप्रोलला काल दिला होता मी मूवी. काल यांच्याकडे मी ॲप्रोलला दिला होता. काल मूवीचं तिकीट 250 रुपये होतं. सो काल तर ॲप्रूव्ह नाही झालं. सकाळी परत ॲप्रोलला टाकला. सकाळी मूवीचं तिकीट 300 रुपये झालं, तरी पण ॲप्रूव्ह नाही झाला. नंतर आमचा प्लॅन चेंज झाला नाही. आता 350चा तिकीट आम्ही आता बुक केलेलं आहे आणि फायनली आम्ही आता कल्की मूवी पाहायला चाललो. कल्की मूवीबद्दल सांगायचं म्हटलं तर कल्की हे विष्णूचे शेवटचे अवतार आहेत जे कलियुगामध्ये येतील. अजून ती फ्युचरिस्टिक मूवी आहे आणि मला ॲक्च्युली अशा फ्युचरिस्टिक मूवी आणि देवाबद्दलच्या मूवीबद्दल खूपच इंटरेस्ट आहे आणि बघू जसं आता मी मूवी पाहायला जाईल आणि त्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू सांगेल. ॲक्च्युली काय झालं होतं की मी म्हटलं की ट्रेलर बघितल्यानंतर मी डिसाईड करेन की हा मूवी बघायला जायचं की नाही, परंतु ह्यांना ट्रेलर बघितल्यानंतर मूवी खूप आवडला होता. सो आम्ही डिसाईड केलं की काही नाही, आज रविवार आहे आणि सुट्टी पण आहे, तर आम्ही हा मूवी बघण्याचा प्लॅन कन्फर्म केला होता. तर आज आम्ही ॲव्हेनोरामध्ये आमचं तिकीट बुकिंग केलं आहे. तर आता संपूर्ण मूवी बघितल्यावर तुम्हाला एंड ऑफ दी ब्लॉग रिव्ह्यू पण मिळेल की मूवी आम्हाला कसा वाटला ते. तर ब्लॉग कंटिन्यू करा. मग काय ठरवल्याप्रमाणे आम्ही निघालो थिएटरच्या दिशेने. आज काही पावसाचं प्रमाण जास्ती नव्हतं, त्यामुळे आम्हाला मोकळीकच सापडली आणि आम्ही पटकन ह्याचा फायदा घेऊन थिएटरच्या दिशेने पोहोचलो सुद्धा. दुपारी 12-12:30चं हे दृश्य आहे आणि मॉलमध्ये पण गर्दी होती. आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी होती. इवन की तिकीटसुद्धा आम्हाला खूप हायर साईडला भेटले, कारण रविवार असल्यामुळे पटपट बुकिंग होत होती. पूर्ण जी स्क्रीन होती ती पूर्ण भरलेली होती लोकांनी. आम्ही ऑनलाईनच ऑलरेडी बुक माय शोवरून तिकीट बुक केलं होतं. तिकीट चेक केलं आणि डायरेक्टली आम्ही आत एंट्री घेतली. आत गेल्यानंतर आम्हाला कळालं की प्रचंड गर्दी इथे स्क्रीनच्या बाहेर दिसते आहे. किती लोक आहेत ते तुम्ही बघू शकता. ही सगळी लोकं आहेत ती कल्की मूवीसाठीच आली होती आणि प्रचंड गर्दी इथे आपल्याला दिसत आहे. लोक भरपूर प्रमाणात होती इथे मूवीसाठी आणि जसं स्क्रीन ओपन झाली तशी आम्ही पटकन आत एंट्री घेतली आणि इकडे ग्लासेस वाटायचं चालू होतं. म्हणजे हे 2D 3Dचं जे ग्लासेस आहेत तर ते वाटायचं चालू होतं. तर खूप छान फील येत होतं ते ग्लासेस घालून मूवी बघताना. एक वेगळाच फील येत होता. माझ्यासोबत जानूसुद्धा होती. इकडे मग आम्ही सुद्धा आमचे ग्लासेस कलेक्ट केले, पण मला ऑलरेडी एक चष्मा आहे, तर चष्म्यावर ग्लास घालणं ही खूप फनी गोष्ट अनुभवायला मिळाली आज. आणि त्यानंतर लगेच मूवी स्टार्ट झालं. ही काही मूवीतील दृश्य आहेत जी मी खास माझ्या प्रेक्षकांसाठी शूट केली आहेत. ह्या मूवीचा रिव्ह्यू म्हणायचा गेला तर मी असं सांगेन की महाभारताची कथेचा वापर करून, महाभारतातील पात्रांचा वापर करून कलीला मारण्यासाठी, जो राक्षस आहे त्याला मारण्यासाठी देवाचा जन्म होणार असतो. मग त्या देवाचा जन्म होण्यासाठी महाभारतातील प्रत्येक पात्र कसं मदत करतं असं खूप छान पद्धतीनं दाखवलं आहे. पण मी ह्या मूवीला 10/7.5 to 8च रेट करीन. सो हे तुमच्यावर डिपेंड करतं की हा मूवी तुम्ही पाहायचा की नाही. मला छान वाटला, पण मूवीचा एंडिंग सॅटिस्फॅक्टरी नव्हता, कारण मूवीच्या एंडिंगला अजून असं होतं की पुढे येणार आहे, म्हणजे पार्ट 2 आयदर पार्ट 3 आय डोंट नो, पण मूवीची स्टोरी कंप्लीट नाही झाली.